कालिदास अप्पा हां पंडितराव कुलकर्णी सांजेकर हां ॲट द एज ऑफ 78 हां परीस हॉस्पिटल डॉक्टर महारथ माने यांच्या वार्डमधून कालिदास अप्पा नवीन पिढीला म्हणजे विशेषतः सांज्यातल्या नवीन पिढीसाठी 2 मिनिट मार्गदर्शन करतील. तर सर्व बंधूंनो, प्रत्येक मनुष्य हा जन्माला येतो आणि एक दिवस मरतो. ही जन्ममृत्यूची दोरी आहे मधली. ती दोरी ताट आहे, लटकती आहे, कसा सेम आहे हे फक्त कळलं पाहिजे. जशी दोरी खाली येईल तसं आपण खाली आलं पाहिजे, जशी दोरी वर जाईल तसं आपण वर गेलं पाहिजे. उद्देश कोणता की दोरी झोके घेत असताना आपल्या जीवनाचे पण प्रत्येक वेळा झोकेच चालू असतात. सुख दुःख, नातेवाईक, संबंध, सोयरे रायरे, आज आहेत उद्या नाहीत, आज साथ दिली उद्या देणार नाहीत, उद्या दिली परवा सोडणार, हे सगळं चालत राहणार आहे. काय हा जन्मोत्तरचा फेरा जीवनक्रम हा चालतच राहणार आहे. पण तो चालत राहणारा जीवनक्रम जर आपण घट्ट दोरी धरली तर तो आपल्याला काहीच करू शकत नाही. ही आपली जिद्द पाहिजे, आत्मविश्वास, आपला आत्मविश्वास पाहिजे, जिगर. हां आत्मविश्वास पाहिजे. आणि तो आत्मविश्वास तरुण पिढीनं धरू द्यायचा नाही. आज सूर्य ओला आहे उद्या होणार आहे, आज मावळला आहे उद्या मावळणार आहे. तरी पण ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश येत जातो त्याप्रमाणे आपण प्रत्येक संकटाच्या समोर गेलं पाहिजे, प्रत्येकावर मात केली पाहिजे, जिद्दीनं लढलं पाहिजे आणि हसत खेळत जगलं पाहिजे. 4 लोक येतात, 4 लोक जातात, प्रत्येकाला संबंध असतो. प्रत्येकाच्या मागे संकट, आडी अडचणी असतात. आडी अडचणी म्हणजे तुमच्या जीवनाला मिळालेला प्रकाश. तो प्रकाश कसा, तर ज्यावेळेस तुम्हाला अडचणीवर मात करायची सवय लागते त्यावेळेस तुम्ही जिंकता. म्हणून तुमच्या जीवनाचा प्रकाश होता. दुःख आलंच पाहिजे, झेललंच पाहिजे, भोगलंच पाहिजे आणि सुख आणलंच पाहिजे. ह्याला म्हणतात ध्येय. ध्येय गाठायचं ना, सुखदुःखाला वळणच चाला. खड्डे आहेत, कोणता लहान आहे कोणता मोठा आहे, फक्त पाहून चला. कशात आपण पडू नये, कशात आपण अडकू नये, कुणात मोहात अडकू नये. का तर अडकायचं नाही आहे आपल्याला, बाहेर निघायचं. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. अप्पा धन्यवाद.